A very good morning to my dear students. Myself, Mahesh Kore, welcomes you in our today's lecture. मी प्राध्यापक कोरे सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण बघा 1.3 लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल हा लेसन आपण पाहणार आहोत. हा लेसन ऑलरेडी आम्ही अभ्यासलाय, त्याच्यावरची एक्सरसाइजसुद्धा सोडवलेली असेल तुम्ही. आता यामध्ये बघा आपल्यासमोर दोन इथं मुली दिसत आहेत. देर आर 2 गर्ल्स इन फ्रंट ऑफ अस. एकीचं नाव मालशा आणि दुसरीचं नाव अकुल्का असं आहे. वन इज मालशा अँड अनदर इज अकुल्का. आता हा लेसन काय आहे? द लिटल गर्ल्स आर वायझर दॅन ओल्ड पीपल. लिटल गर्ल्स म्हणजे लहान मुली, वायझर हुशार, ओल्ड पीपल वय झाले किंवा मोठे लोक. मोठ्या लोकांच्या पेक्षा ह्या दोन मुली कशा आहेत? अतिशय हुशार अशा ह्या आहेत. मग आता इथे नेमक्या हुशार का आहेत हे सुद्धा आपण बघायचं आहे. आता बघा, इट वॉज अन अर्ली ईस्टर. आपल्या ह्या दोन मुली झाल्या आणि हे झाले त्यांचे काय झाले? हे त्यांचे आई वडील म्हणू आपण, किंवा शेजारी पाजारी आपल्याला म्हणता येईल. ते काय करतायत? एका छोट्या कारणावरून, क्षुल्लक कारणावरून इथं त्यांचं भांडण सुरू होतं आणि त्या इथं भांडायला लागतायत. मग ह्या अकुल्का आणि मालशा ह्या दोघींचं भांडण लागतं. आता तुम्ही बघा, तुम्ही सुद्धा इयत्ता 7वीच्या वर्गात शिकताय आणि तुमचे सुद्धा मित्र आहेत, मैत्रिणी आहेत. यू आर ऑल्सो कॉलिंग विथ देम, कॉलिंग विथ इच अदर. आपण सुद्धा आपल्या मित्रासोबत भांडतो, पण किती वेळ भांडतो? देयर इज अ टाइम लिमिट. येस, वी डू हॅव अ डिबेट, we do have a miscommunication between our friends, but that miscommunication or that debate or that quarrel cannot be last long. हे काय असणार नाही, खूप वेळ असणार नाही आहे. अर्धा तास म्हणा, 2 तास म्हणा, एवढंच. आम्ही रुसवा फुगवा असतो आपल्यामध्ये. मी तुझ्यासोबत बोलणार नाही, तूही माझ्यासोबत बोलू नको. पण शाळा सुटल्यानंतर मात्र आपण दोघे काय करतोय? एकत्र घरी जातो अतिशय आनंदानं. आपण एकमेकासोबत भांडलो आहोत हे सुद्धा विसरून जातो. दॅट वी जस्ट फॉरगेट. वी आर quarrel विथ इच अदर अँड जस्ट वी गो टू द होम. दॅट इज कॉल्ड अ फ्रेंडशिप. दॅट इज कॉल्ड अ ट्रू फ्रेंडशिप. आणि ह्याला खऱ्या अर्थानं आपण काय म्हणू शकतो? एक आपली मैत्री, खरी मैत्री हे तर नक्कीच आपल्याला म्हणता येईल. We can call it as a true friend. A friend in need is a friend in need. Indeed, असं म्हटलं जातं. याचा अर्थानं आपण आपल्या मित्रासोबत झालेलं भांडण लगेच विसरतो, लगेच विसरून जातो. इथं सुद्धा अकुल्का आणि मालशा ह्या दोघींचं भांडण झालेलं आहे. किती वेळासाठी? 5 मिनिटासाठी. पण ह्या दोघी भांडत असताना यांच्या भांडणामध्ये कोण पडत आहेत? हे त्यांचे सगळे घरातले लोक इथं भांडायला सुरुवात होत आहेत. आणि भांडत असताना इतकं जोराचं भांडण लागतंय की प्रचंड भांडण लागतंय. कॉर्लिंग अ लॉट. हा याला शिव्या देतोय, ते त्याला शिव्या देत आहेत. ही अकुल्काची आई मालशाच्या आईला शिव्या देते, मालशाची आई अकुल्काच्या आईला शिव्या देते. इन द सेम वे द अंकल, द आंटी, द नेबर्स, they also start fighting with each other. But the matter is that they should not quarrel with each other. And that's why it is said, little girls are wiser than the older people. आणि मग ह्यांचं भांडण पाहून काय होतंय? तिथंच एक उभी असलेली आजी, इथं आजी आहे बघा. ही आजीबाई काय म्हणते? अरे माय डे फूल्स म्हणते ती. अरे वेड्यानो, कशाला भांडताय उगच? तुम्ही ज्या कारणासाठी भांडत होता किंवा ज्या 2 मुलींच्यासाठी तुम्ही भांडत होता
जरा त्यांच्याकडे पाहताय का? बघा त्या काय करतायत. त्यांचं भांडण त्या कधीच विसरून गेलेल्या आहेत. They have forgotten their quarrel, they have forgotten their mistakes, and they are playing with each other. And what you are doing, you are still quarreling with each other. आणि तुम्ही मात्र काय करताय, त्या दोन मुलींच्या भांडणापायी स्वतःमध्ये वैरत्व निर्माण करून घ्यायला लागलाय, स्वतः एकमेकांशी भांडायला लागलाय. हे तुमचं भांडण पहिल्यांदा थांबवा, असं एक शहाणपण देण्याचा प्रयत्न या आजीबाईने इथं केलेला आहे, आपल्याला पाहायला मिळेल. ही आजीबाई त्यांना पटवून सांगते आणि म्हणून म्हटलं जाते लिटल गर्ल्स आर वायझर दॅन ओल्ड पीपल. वाय? बिकॉज दे आर जस्ट फॉरगॉटन देअर क्वारल. त्या दोघींच्यामध्ये जे काही घडलं होतं ते सगळं ते विसरून गेलेत. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे लिटल गर्ल्स, लहान मुलं ही मोठ्यांच्यापेक्षा अतिशय शहाणी आहेत, अतिशय हुशार आहेत, असंच इथं म्हटलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. असा हा छोटासा लेसन. आता बघा कारण आपली परीक्षा आहे. आपल्या परीक्षेमध्ये नक्कीच याच्यावरती काय असणार आहे, प्रश्न हा असणार आहे, विचारला जाईल. बघा सुरुवातीला मी तुम्हाला पॅसेज वाचून दाखवतोय. इट वॉज ॲन अर्ली ईस्टर. इन द यार्ड्स ले स्नो अँड रील्स रॅन डाऊन द विलेज. अर्ली ईस्टर म्हणजे जसं आपल्याकडे सण असतात तसा ख्रिश्चनांच्यामध्ये सुद्धा ईस्टर हा सण आहे. अतिशय उत्साहानं हा सण इथं साजरा केला जातो. आणि हा सण साजरा करत असताना इथं बघा अतिशय आनंदाचं वातावरण, जसा ख्रिसमस आहे, ख्रिसमस प्रमाणे हा सण सुद्धा इथं साजरा केला जातो. थंडीचे दिवस आहे, थंडीच्या दिवसामध्ये सगळीकडे बर्फ पडलेला आहे. इन द ॲड्स ले स्नो अँड रील्स रॅन डाऊन द विलेज. रील्स म्हणजे स्मॉल स्ट्रीम्स ऑफ वॉटर. हे जे पाणी आहे छोटे छोटे, ह्या झरे आपण म्हणूया किंवा ओढा म्हणूया, जसं एक नाले आपण इथं व्हायला लागलेले आहेत, पाणी व्हायला लागलेलं आहे, रस्त्यावर सुद्धा इथं पाणी व्हायला लागलेलं आहे. A large puddle had run down from a manure pile into a lane between two farms. आणि हे जे बर्फ पडला आहे, हे बर्फ पडल्यामुळं काय होतं, या बर्फाचं पाणी इथं सगळीकडे साचलेलं आहे. अ लार्ज प्युडल म्हणजे खड्डा. had run down from a manure pile into a lane between. म्हणजे एक झरा, एक मोठा झरा काय होतोय, जो एक मॅन्युअर म्हणजे खताचा ढीग आहे. पाईल म्हणजे ढीग. हा जो ढीग आहे ह्या ढिगाच्या बाजून काय होतंय, किंवा दोन शेत आहेत, दोन शेतांच्या बरोबरमधून हा काय झालेला आहे, हा ढीग, ह्या पाण्याचं झरा इथं व्हायला लागलाय, पाण्याचा पाट आपण त्याला म्हणूया, इथं व्हायला लागलाय. And at this puddle, two girls, one older than the other. One older than the other म्हणजे एक मोठी आहे, एक लहान आहे. ह्या दोघीही काय करतायत, इथं उभे राहिलेले आहेत. Both of them had been dressed by their mothers in new clothes. आता ईस्टर आहे, सण आहे. हा सण आहे म्हटल्यानंतर या दोघींच्या आईनं यांना काय केलं आहे, अतिशय सुंदर असा ड्रेस इथं घातलेला आहे. अँड द एल्डर, द लिटल गर्ल हॅड अ ब्ल्यू ड्रेस. जी लहान मुलगी आहे, लहान मुलगीचा ड्रेस कोणता आहे, तर निळ्या रंगाचा ड्रेस आहे. अँड द एल्डर, मोठ्या मुलगीचा पिवळा ड्रेस आहे, येलो वन विथ अ डिझाईन. आणि दोघींच्याही ड्रेसवरती एक सुंदर असं डिझाईन इथं काढलेलं आहे. बोथ हॅड देअर हेड्स रॅप्ड इन रेड कर्चिप्स. आता दोघींचीही डोकं काय केलंय, डोक्याला रुमाल बांधलेला आहे, रुमालानं घट्ट इथं बांधलेलं आहे. बोथ हॅड दे रॅप्ड इन द रेड कर्चिप्स. आता इथं रेड आहे, येलो आहे आणि ब्ल्यू आहे. हे काय, हे रंग आहेत, या रंगाची नावं इथं दिलेली आहेत. ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे, येलो कलरचा ड्रेस आहे आणि रेड कर्चिप, लाल रंगाचा रुमाल इथं बांधलेला आहे. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च, द टू गर्ल्स वेंट इन टू पडल. आता हा जी पडल आहे, पाण्यात झरा आहे, पाट आहे, या पाण्याच्या पाटामध्ये काय केलं, त्या दोघीही गेलेल्या आहेत. अँड दे वर व्हेरी हॅपी.
त्यांना खूप आनंद वाटला आणि त्यामुळं त्या दोघीही तिथं काय कुठे गेल्यात, त्या पाण्यामध्ये खेळायला गेलेल्या आहेत. Where they showed their new garments to each other and began to play. आणि दोघींनीही, अकुलका म्हणा, मालचा म्हणा, ह्या दोघींनीही काय केलंय, एकमेकींना आपले सुंदर असे कपडे त्यांनी दाखवलेले आहेत आणि ते आता खेळायला सुरुवात केलेली. दोघी एकमेकांच्या मैत्रिणी आहेत. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. त्यांना काय करायचं आहे, पाण्यामध्ये पाणी एकमेकींच्या वरती उडवायचं आहे किंवा पाण्यात खेळायचं आहे. लहान आहे तुमच्याप्रमाणेच. आणि त्यांना सुद्धा इथं काय करायचं आहे, पाण्यात खेळायचं आहे, इव्हन पाण्याचा आनंद घ्यायचा आहे, पाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे, अशी ही कंडिशन आहे. आणि मग अशा पद्धतीनं ह्या दोन मुली एन्जॉय करतायत. दे आर एन्जॉईंग द फेस्टिवल. आणि मग हा एन्जॉय करत असताना पुढं दोघींच्यात काय होतं हे आपण नंतरच पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आता हा जो पॅसेज आहे, या पॅसेजवरती बघा प्रश्न कशा पद्धतीने इथं विचारले जातात. बघा, आता इथं पहिला प्रश्न आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज. एकच मिनिट, थोडंसं तुमच्यासाठी हे मोठं करूया आपण. बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज. पहिला प्रश्न आहे, अँड आन्सर द क्वेश्चन्स. आता जो आपण पॅरेग्राफ पाहिला, त्या पॅरेग्राफवरती आधारित इथं प्रश्न दिलेत. पहिला प्रश्न आहे, वेअर डीड द गर्ल्स वेअर मॅट. काय अर्थ होते बघा, ह्या ज्या दोन मुली आहेत, ह्या दोन मुली नेमक्या भेटल्या कुठं. काय आहे, वेअर द गर्ल्स वेअर मॅट, त्या कुठे भेटल्या. तर आन्सर, नियर द पडल द गर्ल्स मॅट. काय असणार आहे, तो जो पाणी वाहत होतं, त्या पाणी वाहत असणाऱ्या पाटाजवळ किंवा प्रवाहाजवळ म्हणा किंवा झऱ्याजवळ म्हणू शकता तुम्ही, काही म्हणा, तिथं काय झालेत, या मुली इथं एकमेकींना भेटलेल्या आहेत. जर यदा कदाचित असा प्रश्न तुमच्या परीक्षेत आला तर त्याचं उत्तर लिहिणं काय अपेक्षित आहे, द गर्ल्स मॅट नियर द प्युडल. बरोबर लिहिता येईल. तसाच दुसरा प्रश्न बघा, व्हॉट डीड द गर्ल्स वॉन्ट. त्या मुलींना काय करायचं होतं, वॉन्ट म्हणजे पाहिजे असणं. दे वॉन्टेड टू स्प्लॅश इन द वॉटर. इथं काय लिहिणं गरजेचं आपण, दे वॉन्टेड टू स्प्लॅश इन द वॉटर. त्यांना काय करायचं होतं, पाण्यामध्ये खेळायचं होतं, पाण्यामध्ये नाचायचं होतं, असं आपण म्हणूया. बरोबर, पाणी एकमेकींच्या अंगावर उडवायचं होतं, असं काय ते सांगता येईल. ते वॉन्टेड टू स्प्लॅश इन द वॉटर. ठीक आहे, उत्तर कसं लिहिणार, त्या मुलींना पाण्यामध्ये खेळायचं होतं. थर्ड वन. तिसरा प्रश्न बघा, फाइंड आउट द नेम्स ऑफ कलर इन द पॅसेज. आता हा जो वरचा परिच्छेद आहे, हा परिच्छेद वाचत असताना तुम्हाला नेमके कोणकोणते कलर पाहायला मिळाले, कोणकोणत्या रंगांची नावं इथं पाहायला मिळाली. आता बघा, पहिला रंग आहे ब्ल्यू ड्रेस, येलो ड्रेस आणि रेड हँकरचिप्स, असे हे 3 शब्द आहेत. मग बघा, पहिल्यांदा निळा रंग, ब्ल्यू कलर, and the second one, that is yellow color, and third one, the red.
These are the three color names mentioned in the passage. आपल्याला जो पॅराग्राफ दिलाय त्या पॅराग्राफमध्ये काय आहेत, हे 3 रंग इथं दिलेले आहेत. आता नंबर 4 क्वेश्चन. फाइंड आउट द सिमिलर वर्ड फॉर हीप. हीप म्हणजे ढिगारा. आता ढिगारा या शब्दासाठी या पॅसेजमध्ये कोणता शब्द आला आहे? हीप. बरोबर. आता हीपसाठी कोणता शब्द आला आहे? तर पाईल, PILE. पाईल आणि हीप हे दोन्ही शब्द सिनोनिम्स आहेत, सिमिलर वर्ड्स आहेत, एकाच अर्थाचे शब्द आहेत. ठीक आहे, समजते ना? बघा, पाईल आणि हीप. पाईल म्हणजे सुद्धा ढीग, हीप म्हणजे सुद्धा ढीगच. ओके, नेक्स्ट वन, नंबर 5. फाइंड आउट द अपोजिट ऑफ ओल्ड. अपोजिट म्हणजे आता वरती सिमिलर आपण पाहिलं, सिमिलर म्हणजे एकाच अर्थाचे. आता इथं प्रश्न काय सांगितलं आपल्याला? अपोजिट. अपोजिट म्हणजे विरुद्ध अर्थाचे. विरुद्ध अर्थाचा शब्द इथं शोधायला सांगितलाय. आता आपल्या लेसनच्या टायटलमध्येच आहे, लिटल गर्ल्स आर वाइजर दॅन ओल्ड पीपल. बरोबर. ओल्ड, ओल्ड म्हणजे म्हातारे, वय झाले त्यांचं. आता याच्या विरुद्ध काय? तरुण, यंग. यंग जनरेशन, तुमच्यासारखे तरुण तडफदार युवक. बरोबर. हे यंग. ओल्ड, यंग. यंग, ओल्ड. यंगच्या अपोजिट ओल्ड. तरुण, म्हातारं. बरोबर. हा. आणि नंबर 6, अंडरलाईन द प्रिपोजिशन. बरोबर. आता इथं काय क्वेश्चन आहे बघा. A large puddle had run down from a manure pile into a lane between two farms. आता ह्या वाक्यामधील प्रेपोजिशन्स आपल्याला शोधायचे आहेत. आता आन्सर्स बघा. त्यातला पहिला आहे डाऊन, हे प्रिपोजिशन आहे. त्यानंतर फ्रॉम ही प्रिपोजिशन आहे. इनटू आणि बिटवीन ही काय आहेत? दीज आर द प्रिपोजिशन्स. बरोबर. ही तुम्हाला इथं प्रिपोजिशन्स आहेत, ही प्रिपोजिशन्स इथं लिहावी लागतील. ओके. मग ड्राउन, फ्रॉम, इनटू, दीज आर द 3 प्रिपोजिशन्स. यू विल हॅव टू राईट इट. ओके. आता बघा, आपल्याला अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये कदाचित इथं प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे. आणि मग तुम्हाला इथं काय करायचं आहे, असे इथं लिहायचं आहे प्रश्न. त्याच्यानंतर आपण उद्याच्या तासाला काय बनवणार? द पार्ट्स ऑफ स्पीच नावाची एक छोटीशी कविता आहे. त्या कवितेवरची सुद्धा आपल्याला प्रश्न पाहिजेत. मध्ये तुम्हाला नाउन्स याच्यावरचे लेसन पाठवला होता, तो तुम्ही अभ्यासला असाल. त्याच धर्तीवरती हा सुद्धा उद्याचा लेसन असणार आहे. आणखी इथं एक सांगावीशी सूचना द्यावीशी वाटेल. अजूनही ज्या मुलांनी सेतू चाचण्या दिलेल्या नाहीत, त्या सर्व मुलांनी सेतू चाचण्या शाळेमध्ये आणून जमा करायच्यात. याच्यावरतीच आपलं गुणदान होणार आहे. जो विद्यार्थी सेतू चाचणी देणार नाही आहे, द स्टुडंट हू इज नॉट गोइंग टू गिव्ह द प्रॅक्टिस ऑफ ब्रिज लेसन टेस्ट, सो त्याचं इथे तर नुकसान होणार आहे. त्यामुळे बघा, प्रत्येकानं काळजीपूर्वक काय करणं, सेतू चाचण्या शाळेमध्ये आणून देणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबतोय. राहिलेला भाग उद्याच्या तासाला आपण पाहणार आहोत. थँक्यू.